रामनवमी उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करावा. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी. रामनवमी उत्सव साजरा करताना कायदेशीर बाबींचे उल्लंघन होता कामा नये. कोणीही कायदा हातात घेऊ नये. सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरित पोलीस यंत्रणेस कळवावे. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. शांतता समिती सदस्य व नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. नियमांचे पालन करावे असे आवाहन नांदगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केले. रामनवमीच्या अनुषंगाने नांदगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शनिवारी दिनांक 5 एप्रिल रोजी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समिती सदस्य, नांदगाव पालिकेकडील अधिकारी, हिंदू मुस्लिम बांधव यांची संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित केली होती. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पुढे म्हणाले की उत्सव साजरा करताना आयोजकांनी स्वयंसेवकांना ओळखपत्र द्यावे. सोशल मीडियावर आमचे लक्ष आहे. मिरवणुकीत दुसऱ्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही अशी वक्तृत्व, घोषणा अथवा कृती करू नये याबाबत सर्वांनी काळजी घ्या. पोलीस अधीक्षक 163 अन्वेषण नोटीस दिली आहे. त्यात काय करू नये असे निर्देश दिले आहेत. त्यांचे तंतोतंत पालन करावे. सदर बैठकीची प्रस्तावना पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या, सूचना मांडल्या. त्यानंतर सदर सूचनेचे नगरपालिकेचे अधिकारी अरुण निकम यांनी सदर समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले. सदर बैठकीस पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनिरीक्षक संतोष बहाकर, नगरपालिकेचे अधिकारी अरुण निकम, दत्तराज छाजेड, सुनील जाधव, ॲडव्होकेट सचिन साळवे, गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, दीपक मुंडे व पत्रकार व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. नाशिक स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.